शूट पण तूच कर ना, मग तूच डिसाईड कर कुठे कॅमेरा लावायचा आहे, काय करायचंय ते. खरंच एक ऍक्टर म्हणूनच ह्या फिल्ममध्ये काम केलं आणि तो एक डिरेक्टर होता आणि तो खरा माझ्यावर खूप चिडायचा पण डिरेक्टर म्हणून, आणि मला एक ऍक्टर म्हणून सगळं ऐकावं लागायचं. तुम्हाला तो एक्सपिरियन्स माहिती असेल. तो बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नाही, पण माझं ना आता एक सर्जरी झाली 6 महिन्याआधी गुडघ्याची. माझं लिगामेंट टेअर झालं होतं. सो त्याची सुरुवात झाली होती थायलंडपासून. तिथे मी खूपच जास्त खूप जास्त आम्ही एक्झर्ट केलं होतं आणि त्यामुळे माझा पाय दुसऱ्याच दिवशी गुडघा सुजला होता असा. आणि फुल 20 डेज आम्ही जेव्हा तिथे शूट करत होतो, मी तो सुजलेला गुडघा घेऊन सगळीकडे शूट करत होते आणि पाय खूप दुखायचा. मी मेडिकेशन्सवर होते. आणि मला एक सीन आठवतोय, त्यामुळे मला हे सांगावंसं वाटतं की त्या सीनमध्ये असं होतं की आमचं जे रिसेप्शन, म्हणजे आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहत होतो तो असं उंच होतं आणि रिसेप्शनवरनं खाली येण्यासाठी असे खूप जिने नव्हते, पण असा छान स्लोप होता आणि स्लोपच्या खाली अभिजित उभा आहे आणि आम्ही त्या स्लोपवरनं खाली उतरून त्याला भेटायला येतो, असा एक तो शॉट होता आणि लॉंग शॉट लावला होता. सो पहिल्या शॉटमध्ये तो म्हणाला की जा तुम्ही दोघं आणि इथून परत खाली या. एकदा झाला, तिथे सगळे पासिंग चाललं होतं म्हणून तो म्हणाला नाही कट कट कट, परत एकदा जा वर. म्हणून मी परत वर गेलो. तिसऱ्यांदा झालं, चौथ्यांदा झालं आणि आय थिंक चौथा का 5व्या शॉटला मी त्याला म्हणाले सर आपण जरा साईडवरून येऊ का, आम्ही एवढ्या वरून नाही आलो तर चालेल का, जरा इथून साईडवरून येतो का. तर माझा गुडघा दुखत होता म्हणून मी एक ऍक्टर म्हणून बोलले. त्याच्यावर तो मला म्हणाला घे शूट पण तूच कर ना, मग तूच डिसाईड कर कुठे कॅमेरा लावायचा आहे, काय करायचंय ते. त्या दिवसानंतर मी कधीही एक शब्द बोलले नाही. जे माझे डिरेक्टर म्हणाले ते मी केलं. माझा गुडघा किती दुखत होता हे सगळ्यांनाच माहिती. त्यानंतर माझं ऑपरेशन झालं. सो यू ऑल कॅन इमॅजिन काय झाला असेल मला त्रास. पण मी फक्त त्याला फॉलो केलं. जे माझ्या डिरेक्टरने म्हटलं ते मी केलं. थँक्यू सो मच मॅम. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतंय की या चित्रपटामध्ये नेमकी तुमची भूमिका कशी आहे, थोडंसं सांगाल का? सर्वप्रथम थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आला. आणि येस, आता ट्रेलर आम्ही पण पहिल्यांदाच बघितला. सो एक्साइटमेंट होती, काय असेल, कसं असेल, कितपत दिसणार आहे, कसं दिसणार आहे. सो माझं कॅरेक्टर जे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, नमिता नाव या कॅरेक्टरचं. ती एक डॉक्टर असते आणि आयुष्यात तिच्या असं काहीतरी घडतं की एकतर खूप बोरिंग लाईफ जगत असते. त्यामुळे तिला कुठेतरी बाहेर जायचं असतं, पण बाहेर फिरण्यापेक्षा पण तिला त्या लाईफमधनं बाहेर पडायचं असतं. पण तिला कळत नसतं कारण ती त्या ह्याच्यात अडकलेली असते आणि साधं आयुष्य जगत असते. तिची मैत्रीण तिला म्हणते एक काम कर, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आलेस त्यासाठी तुला अब्रॉडला सोलो ट्रिप करायला हवी. आणि तीच माझं बुकिंग करते आणि मी तिथे पोचते. मला कळतं माझी मैत्रीण पण तिथे चालली आहे आणि त्यानंतर माझा आणखीन एक मित्र पण तिथेच जॉईन होतो आणि मग आमच्यात काय घडतं हे तुम्हाला या स्टोरीवरनं कळलं असेल. सो अशी ती नमिता जिचं आयुष्य खूप बोरिंग आहे, पण तिच्या आजूबाजूचे जे फ्रेंड्स आहेत ते दोघे इतके कलरफुल आहे की तिची लाईफ ते कलरफुल कशी बनवतात आणि काय घडतं इट्स ऑल अबाउट. खूप मस्त वाटतं मॅम. खूप